जिल्हा कृषी अधीक्षक प्रीती हिरळकर यांनी सिरोंचा तालुक्यातील रंगायपल्ली आणि आरडा गावांना भेट देऊन नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना शेती बचाव अभियान, संतुलित खत वापर, सेंद्रिय शेती आणि एल निनोच्या पार्श्वभूमीवर पीक नियोजनाबाबत मार्गदर्शन केले। हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कमी कालावधीच्या वाणांची निवड आणि पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलंय। दौऱ्यामध्ये तालुका कृषी अधिकारी सीयू पानकोडे, मंडळ कृषी अधिकारी कुमारी सपना लहासे, आत्मा बीटी एम लांजेवार आणि तालुक्यातील उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, समूह सहाय्यक, गावातील सरपंच आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सिरोंच्या इथं आज आपण एक बैठक घेतली होती। यामध्ये खरीपाची तयारी कशी सुरू आहे याचा एक संपूर्ण आम्ही आढावा घेतलेला आहे। तालुक्याच्या दृष्टीने काय काय उपाययोजना करण्यात येत आहे यासाठी आम्ही ही बैठक घेतलेली होती। यामध्ये सर्व कृषी निविष्ठाधारकांचा सहभाग होता, कृषी विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी होते आणि त्याचप्रमाणे आम्ही आता फील्डवर सुद्धा जाऊन आलेलो आहे। खरीपामध्ये एल निनोचा जो प्रादुर्भाव झालेला आहे, यावर्षी टेम्परेचर वाढ आहे, वातावरणामध्ये जो झालेला बदल आहे, त्या अनुषंगानं कृषी क्षेत्राशी निगडीत काय उपाययोजना करता येईल या संदर्भात आज आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। ज्यामध्ये इथे आपण बघितलं की सिरोंच्यामध्ये कापूस लागवडीचं क्षेत्र भरपूर आहे, तर त्याच्यामध्ये BBF पद्धतीने लागवड असो किंवा कमी दिवसांच्या जातींचा जो प्रचार प्रसार आहे तो सुद्धा आज आम्ही इथे केला। त्याचप्रमाणे खरीपामध्ये ज्या विशेष मोहिमांचं आयोजन कृषी विभागामार्फत केलं जातं त्याचा सुद्धा आढावा घेतला। सध्या सिरोंचा तालुक्यामध्ये सुद्धा बियाणे उगवण क्षमता ज्या चाचण्या असतात त्या तालुक्याकडून घेण्यात येत आहे। बीज प्रक्रिया कशी करावी व आपल्या पिकांना कमी पाण्यात सुद्धा कसं वाचवावं ह्या सर्व बाबींवर आज आम्ही शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सोबत चर्चा केली आणि पुढील खरीपाचं येणाऱ्या खरीपाचं आता आपण नियोजन करीत आहोत। श्याम बेंजळवाल, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।